आणि प्रथम फलंदाजी वाट्याला आलेला जसकार संघाची सलामीची जोडी मैदानात आरपी क्लब जसकार, एकीकडे असेल विक्रम उर्फ भारत जो मैदानात ओपनिंगला आलाय आणि त्याच्या सोबतीला सलामीला नॉन स्ट्रायकर म्हणून बॅट्समनचं नाव आहे दिव्येश। पहिला गोलंदाजाचं नाव आहे सनी ठाकूर। आम्ही प्रीतमदादा मात्र चषकामध्ये ज्याची कमालीची कामगिरी पाहिली होती तो आहे आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा मात्र या स्पर्धेच्या औचित्याने जसकार आणि बोकरवेडा एकमेकांसमोर टाकलेत। त्यास प्रीतमदादा मात्र चषकामध्ये खऱ्या अर्थाने या दोन संघांना तिसऱ्या फेरीमध्ये आम्ही खेळताना पाहिले होते आणि दुसऱ्या फेरीमध्ये खेळताना पाहिले होते आणि आज त्या मैदानावरती बोकरवेडा संघ उजवा ठरला होता। अमितजी ठाकूर जसकार यांना विनंती आहे आपण आला असाल तर आपण मंचावरती यावं। अमितजी ठाकूर जसकार आपण जर आला असाल तर आपल्याला विनंती आपण मंचावरती यावं। धावसंख्या होतीये पहिला चेंडू निधाव आणि त्यानंतरच्या चेंडूती एक धाव पूर्ण झाली होतीये। धावसंख्येला सुरुवात झाली आपण पाहूया खूप चांगली मॅच रंगणार आहे। विजयाची घोडदौड कायम राखली जाणार की पराभवाची परतफेड केली जाणार अशी मॅच सध्या मैदानात आहे। औचित्य असेल माजी आमदार तथा सरपंच चषक 2025 रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचं। देऊया खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना आणि अगोदर होती ती गर्दी आणि आता उरले ते खरे क्रिकेटचे दर्दी आणि या सर्व तमाम जमलेल्या क्रिकेटच्या दर्दी रसिकांना घेऊन जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे मात्र एक मोठा महामुकाबला मैदानात सलामीचा हा फलंदाज सनीचा हा चेंडू ऑन साइडला हिट केला जातोय। क्षेत्ररक्षक आहे परंतु बंडार दर्शक चेंडू निघून चालला डीप मिड विकेटच्या वरतून षटकार। 6 मिनिट आहेत। स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल बॅट्समनने फ्रंट फूट वरती बॅलन्स बनवला एक गुडघा फोल्ड करून ज्यानं ऑन साइडला हा मोठा स्ट्रोक कन्वर्ट केला आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे। 6 मिळाल्या। धावसंख्या होती 7। जसकार विपक्ष बोकरवेडा। उरण तालुक्यातील जो महालन परिसर आहे ज्याला 12 गावांमध्ये 12 महालन म्हटलं जातं त्या महालनपैकी हे 2 गाव जे सध्या मैदानामध्ये खेळतात। पुन्हा एकदा त्याच फटक्याची पुनरावृत्ती होणार का? होय झाली आहे। मिळालाय सलग दुसरा षटकार। जबरदस्त फटकेबाजी सध्या दिवेश तांडेलच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे। चला आता मात्र खेळाडूंना आपण सध्या स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये आणि आयोजकांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत कारण त्यांच्या समोर प्रश्न होते प्रश्नांची उत्तरं त्यांना सापडले नाही त्यामुळे ते मात्र ते परीक्षेमध्ये नापास झाले। पण आता त्यांना आपण सध्या पाहताय ते म्हणजे स्वयंसेवकांनी या स्पर्धेच्या नियोजन समितीमध्ये नियोजनबद्ध कामगिरी करताना। धावसंख्या होती 13 धावा। गोलंदाज सनी ठाकूर। तिसरा चेंडू फुल टॉस आहे यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे येतोय सिंगल पूर्ण केली जाते। आकाश ठाकूर नवगर गावचे आकाशजी ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालं त्यांना आपण विनंती करूया आपण अतिथी मंचावरती यावं। नवगरचे सन्माननीय आकाशजींना विनंती आहे की आपण अतिथी मंचावरून स्थानपन्न व्हावं। धावसंख्या होती 14 धावा। बिनबाद 14 0.5 चेंडूंचा खेळ झाला। धावसंख्या होती बिनबाद 14। जसकार विपक्ष बोकरवेडा। सनी ठाकूर नेक्स्ट बॉल। यावेळेस क्या बात आहे कलात्मक दृष्ट्या बॅट्समन विक्रांत उर्फ भारतच्या बॅट मधून हा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये लगावला गेलाय चौकार।
4 मिनिटं आहेत आणि या चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आरपी क्लब जसकार बिनबाद 18 धावा. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार आपण पाहिला, ज्यामध्ये विक्रांत खेळतोय 5 वर आणि दिव्येश तांडेल खेळतोय 13 वर. सन्माननीय आकाशजी ठाकूर यांचं आगमन झालं, त्यांना आपण विनंती करूया की आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. आणखी आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. सकाळच्या घडीला 1:19 झालीत. उद्या सुद्धा आपल्याला वेळेवरती इथे रिपोर्टिंग करायचे, त्यामुळे आजच्या रात्रीमधील हे सामने आपण वेळेवरती संपूया. असं म्हणतात ना की दिवसा घडणाऱ्या घटनांची नोंद ही रात्रीच्या गर्भात केली जाते, पण आपण आज या स्पर्धेच्या औचित्याने म्हणूया की आजच्या रात्रीमध्ये होणाऱ्या सामन्यांची चर्चा उद्या दिवसभर होणार आहे. कारण स्पर्धाच तेवढी मोठी आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा. ज्या स्पर्धेकडे आपण पाहतो माजी आमदार तथा सरपंच चषक 2025. चला जास्त वेळ घेऊ नका. टाइमपास 1 टाइमपास 2 झाला, आपल्याला टाइमपास 3 रिलीज नाही करायचा. गोलंदाज झालाय हर्षल पाटील. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी गवताला झिंजेने आणणारा फटका आपण पाहतो. डीप मिड विकेट कडे चाललाय. चेंडू स्टॉप होतोय तोपर्यंत सिंगल पूर्ण. फेकी चांगली झाली म्हणावी लागेल. गोलंदाजाने चेंडू स्टॉप केलाय तोपर्यंत सिंगल मिळाली आहे. धावसंख्या होती 19 धावा. विक्रांत ठाकूर आणि दिव्येश तांडेल अशी सलामीची जोडी जसकार संघाची मैदानामध्ये सध्या उतरली आहे. एक फलंदाज उजव्या हाताचा आहे आणि दुसरा फलंदाज डाव्या हाताचा असल्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करावा लागतोय. जसं की बुद्धिबळाच्या पटल्यावरती बुद्धीचं कौशल्य लावून खेळ करत असताना एखाद्या प्याद्याला पुढे सरकवला जातो, एखाद्याला मागे आणला जातो. आणि हे क्रिकेटच्या पटलावरील खऱ्या अर्थाने हे सर्व प्यादे आणि धुरंधर योद्धे क्षेत्ररक्षण करत असताना हा चेंडू अलॉंग द कार्पेट चाललाय. शॉर्ट मिड विकेट कडून डीप कडे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू स्टॉप केलाय. नजर हटी आणि दुर्घटना घटी म्हणावे लागेल. जसा क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि त्याचा लगेचच फायदा फलंदाजाने उचलला. 2 पूर्ण केल्या आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचले 21 वर. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानात आपण पाहतोय. धावसंख्या होती 21. 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना. यानंतर होणारे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील. या स्पर्धेला यशस्वी स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी खूप मेहनत घेणारे हे सर्व नवीन शेवाचे सर्व तरुण आपण पाहतोय, ज्यांचं कौतुक करू. यावेळचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. एलबीडब्ल्यूचा अपील केलं जात आहे. बॅट्समन इथे मात्र सुरक्षित आहे. कित्येक वर्ष जसकार टेनिस क्रिकेटला रिप्रेझेंट करत असताना सलामीला येणारा भारत आपण सध्या पाहतोय. राधे एंटरप्राइजेसच्या वतीने होणाऱ्या त्या रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये ओवळे विपक्ष जसकार झालेला तो सामना विसरणे नाही. काय क्रिकेट खेळला होता. फलंदाज भारत ॲज अ बॅट्समन म्हणून त्यांनी कमालीची कामगिरी केली होती. अजूनही त्याच ताकदीने आणि त्याच ईर्षेने मैदानामध्ये खेळ करत असताना यावेळचा चेंडू खोलात आहे. हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडू शॉट कव्हर कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 22 वर. 22 रन्स विदाउट लॉस. 1.4 षटकांचा खेळ झाला. या स्पर्धेला एक यशस्वी स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी मेहनत घेणारे सर्वच या मंडळाचे सहकारी, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक करूया. मग त्यामध्ये निलेशजी दत्ताराम घरत असतील, निलेशजी गोवर्धन घरत असतील, त्यानंतर आमचे सुरेशजी असतील. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा तेवढ्याच चांगल्या देऊन जातोय. लगावला हा षटकार. 6 मिनिटं आहेत. बॅट्समन दिव्येश तांडेच्या बॅटमधून आलेला हा षटकार. दिव्येशचा वैयक्तिक स्कोर आहे 20 आणि संघ पोहोचला 28 वर.
धावसंख्या होती 28. चांगला स्कोअर म्हणावा लागेल. तर जसकार संघ सध्या मैदानात खेळतो आणि जसकार गावचे व कामगार नेते मान्य श्री अमितजी ठाकूर यांच्या वतीनं सुद्धा जसकार संघासाठी आणि या आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. यावेळचा चेंडू खोलात टाकलाय, अतिशय वेगानं रिलीज केला हा चेंडू आपण पाहू शकाल. जो बॅट्समन दिव्येशला बीट करून जातोय आणि मात्र हा निर्धाव चेंडू आलाय. दुसऱ्या षटकाची समाप्ती होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आरपी क्लब जसकार संघाची धावसंख्या होती बिनबाद 28 धावा. भाई दिवेश तांडेल आणि विक्रांत ठाकूर अशी जोडी सध्या मैदानात आहे. पुन्हा एकदा शैलेशजी आमच्याशी जॉईंट होत आहेत. शेवा टेनिस क्रिकेट मधील एक लिजंड खेळाडू ज्यांनी आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये सुद्धा कित्येक सामने नवीन शेवा गावासाठी खेळलेत. येस, आयोजक निलेश गोवर्धन घरत यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस फलंदाज विक्रांतसाठी दिलं जाणार आहे. खरं तर एकाच कंपनीमध्ये काम करणारे हे 2 कामगार आज एक जण आहे खेळाडूच्या भूमिकेमध्ये तर दुसऱ्यांना आपण सध्या मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहतोय. दोघांचं सुद्धा तेवढंच कौतुक. जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थात JNPT या बंदराला सर्वात जास्त कमाई करून देणार खऱ्या अर्थानं बंदर म्हणून ओळख आहे. APM टर्मिनल्स या GTI आणि त्याच्या सर्व हे शिलेदार आहेत. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा खारीचा आणि भारीचा वाटा. त्यामुळे मंगीची प्रत्येकाचं कौतुक हे होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक तरुणाने खूप मेहनत घेतली आणि म्हणूनच रेकॉर्ड वरती रेकॉर्ड होत असतात आणि त्याचे सर्व हे शिलेदार आहेत. राऊंड विकेट, 3rd ओव्हर. यावेळचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक बनवायचा होता. चेंडू मिसटायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मिड विकेट कडे आलाय. तोपर्यंत सिंगल पूर्ण होतीये आणि या सिंगलनं जसकार टीम पोहोचली 29 वर आणि विक्रांत पोहोचलाय वैयक्तिक 9 वरती. बॉलिंग मार्कवर स्वप्नेश पहिला होता, सनी, त्यानंतर हर्षल आला, आता स्वप्नेश येतोय. चांगलं क्रिकेट आहे बोकरवेडा संघाकडे सुद्धा, जो आपण बोकरवेड्याच्या मैदानावरती संघर्ष योद्धा चषकामध्ये पाहिला होता. आणि आज पुन्हा एकदा जसकार संघासमोर त्यांची मात्र भेट होती. औचित्य आहे माजी सरपंच माफ करा माजी आमदार व सरपंच चषक 2025 शांतेश्वरी मैदान नवीन शेव्याच्या मैदानावर. यावेळचा चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. LBW चा अपील केलं जात आहे पण इथे खेळाडू सुरक्षित आहे. थोडस थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये यश मिळालं म्हणावं लागेल गोलंदाज स्वप्नेशला. आतापर्यंत 2 चेंडू ज्याने रिलीज केलेत ज्यामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. खोला टाकला हा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, शॉर्ट स्क्वेअर कडून चेंडू डीप कडे चालला. एक पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, क्लोज डिसिजन होऊ शकेल पण इथे मात्र चित्त्याची चपळाई आणि कोल्ह्याची चतुरी पाहायला मिळाली. अतिशय वेगाने 2 पूर्ण केल्या. या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे 31 वर. 31 रन विदाउट लॉस. टीम आरपी क्लब जसकार. चला जास्त वेळ घेऊ नका. विशेष सूचना येते आयोजन कमिटीच्या वतीने आम्हाला सारखी. खूप वेळ आपण सध्या घेत आहात. टीम बोकरविडा, चला बेल्स. चल
तर मध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला होता आणि तो दूर करून मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होतीये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वात मोठा गुरु. आणि आज कित्येक वर्षाच्या अनुभवाने या मैदानावरती या स्पर्धेला कव्हर करणारे पंच आपण सध्या पाहताय. संदीप जी आहेत, त्यानंतर दीपक जी आहेत. यावेळचा चेंडू फटका चांगला आहे, पण तिथे क्षेत्ररक्षक गडबडलाय का? गडबडला होता, पण त्याने मात्र सावरलाय स्वतःला, बॅलन्स बनवला आणि मात्र दिलाय पहिला धक्का, पहिली विकेट, पहिला मोरा, पहिला गडी बाद होतोय. तो म्हणजे आरपी क्लब जसकर संघाचा खेळाडू क्रमांक 1 दिव्येश होतोय झेलबाद. आकाश ठाकूर उपस्थित झाले, त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या औचित्याने करत आहोत. मी निलेशजी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण आकाशजी ठाकूर यांचा सन्मान करावा. सन्माननीय आकाशजी ठाकूर या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या औचित्याने केला जात आहे. या स्पर्धेचे प्रणेते निलेशजी गोवर्धन घरत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सन्माननीय आकाश साहेबांचा होत असताना आपण सध्या पाहताय. हिंदुत्वाचं प्रतीक हे भगवं वस्त्र साहेबांच्या अंगावरती परिधान केलं जात आहे. सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. नवीन बॅट्समन, नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. नाव आहे प्रथमेश ठाकूर. प्रथमेश ठाकूर येतोय. गोलंदाज स्वप्नेशला मिळालेले हे यश. यावेळचा चेंडू फटका फसलाय, पण तिथे मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा थोडासा उशिरा पोहोचलाय म्हणावा लागेल. परंतु कौतुक करेन मी इथे गोलंदाजाचं, ज्यांनी अगदी क्लोज पॉइंट मध्ये ते मात्र क्षेत्ररक्षक त्याच कदाचित ईर्षेने लावला असावा. प्रयत्न खूप चांगला होता. बॅट्समन थोडासा दुहेरी मनावस्थेमध्ये होता म्हणावा लागेल, थोडासा कन्फ्यूज होता, त्यामुळे कदाचित तो या चेंडूवरती स्ट्रोक बनवू शकला नाही. चेंडूने धावालाय. स्वप्नेशने कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांनी मार खाल्ला, त्यानंतर स्वप्नेश कमबॅक करतोय. कोला टाकला, हा चेंडू ऑन साइडला खेळला, गोळीच्या वेगाने चेंडू येतोय आणि तेवढ्याच वेगाने क्षेत्ररक्षक त्यावरती पोहोचतायत. सनी ठाकूर सिंगल पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण, कौतुक होतंय क्षेत्ररक्षकाचं. धावसंख्या होती 1 बाद 32. जसकार विपक्ष बोकरबीड अशी मॅच आपण सध्या एन्जॉय करता. 3 षटकांचा खेळ संपतोय. 32 वर 1, ज्यामध्ये भारत उर्फ विक्रांतला आपण पाहताय. 7 चेंडू 9 धावा बाद होणारा खेळाडू दिव्येश, ज्याला आपण पहिला 2 षटकार ज्याच्या बॅटमधून आले होते, जो 9 चेंडू मध्ये ज्यानं 22 केल्या. आणि आता मात्र प्रथमेश आलाय, जो आतापर्यंत 2 चेंडू फेस करतोय, 1 धाव पूर्ण करतोय. अशा प्रकारे 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना आरपी क्लब जसकार संघाची धावसंख्या होती 1 बाद 32 धावा. दिव्येश ठाकूर बाद होणारा खेळाडू आणि एकीकडे आहे विक्रांत ठाकूर आणि त्याला साथ देण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आलेला खेळाडू ज्याचं नाव आहे प्रथमेश ठाकूर. नेक्स्ट बॉलर पुढचा गोलंदाज हर्षल पाटील. आल्या आल्या हर्षलचं स्वागत केलंय. स्क्रीनच्या वरतून स्ट्रेट टू बॉलर बॅट्समन प्रथमेश ठाकूरच्या बॅट मधून हा षटकार. प्रथमेश ठाकूर नाम ही सुना होगा. मिस्टर JPL जसकार प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वेळा मालिकावीर ठरलेला आणि जसकार टेनिस क्रिकेट मधील, चला चेंडू द्यायचा मैदानात, जसकार टेनिस क्रिकेट मधील खऱ्या अर्थानं सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ जबरदस्त खेळाडू म्हणून मी काय हे सांगणारा JPL मध्ये जसकार प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष मालिकावीराचा किताब पटकावणारा हाच तो प्रथमेश, ज्याचं नाव ऐकलं होतं. आता मात्र वेळ आली आहे त्याला पाहण्याची आणि त्याचा खेळ खऱ्या अर्थानं अनुभवण्याची. षटकाराला 38 होत आहेत.
चेंडू एवढा लांब गेला की तो आलाच नाही परत. ही ताकद आहे प्रथमेशच्या फटकेबाजीमध्ये. 6 मिळाल्यात, धावसंख्या होती 38. सामना जेवढा सोपा वाटतोय तेवढा सोपा नक्कीच नाहीये. पोकरवड्याच्या मैदानावरती झालेल्या महामुकाबल्यामध्ये झालेल्या पराभवाची परतफेड करायची या ईर्षेने मैदानामध्ये सध्या जसकार संघाचे फलंदाजी करतात की काय असं म्हणावं लागेल. फुल टॉस यावेळेस पुन्हा एकदा स्वीट साऊंड ऑफ द बॅट अँड बॉल गोज टू आउट ऑफ द स्टेडियम मिड द फॅन्स. 6 रन्स. बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार प्रथमेशच्या बॅट मधून आलेला. 6 धाबांचा हा दुसरा फटका. अफलातून स्ट्रोक ज्याच्या बॅट मधून निघताना दिसतायत. संघ पोचलाय 44 वर. आजच्या रजनीमध्ये 95 होताना पाहिल्या, आजच्या रजनीमध्ये 80 होताना पाहिल्या. फुल टॉस यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग करू शकले नाही बॅट्समन. चेंडू डीप मिड विकेट कडे आला. सिंगल पूर्ण. धोका संभवू शकतो. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. शेवटी इथे मात्र यश लाभलंय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि सनी थोडासा मात्र गडबडला म्हणावं लागेल. जर परफेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित समोरील चित्र वेगळं असू शकलं असतं. पण 2 मिनिट आहेत. धावसंख्या 2 ने वाढते, 46 होतात. 1 बाद 46. प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना टीम RP क्लब जसकार. गोलंदाज हर्षल पाटील 38 सर्कलच्या बाहेरून रनअप घेतोय. यावेळचा चेंडू जसा आला तसाच पाठवण्याचा प्रयत्न केलाय, पण यावेळेस काय घडलंय पाहूया. पुन्हा एकदा झेल मिस होतोय. मानसिक दडपण काय असतं याचं उत्तम उदाहरण. थोडासा मात्र प्रेशर पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मध्ये असलेला क्षेत्ररक्षक झेल मिस केलाय. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. DRS चा वापर केला जाणार आहे. PTC कडे ही कामगिरी आली आहे. DRS चा वापर केला जाईल. क्षेत्ररक्षक फ्लाय झाले होते. एक्झॅक्ट काय घडले थोड्याच वेळात आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू. सेफ आहे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला आणि दीपक पवार जिथे आहेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. दीपकचं कौतुक करावं लागेल. 6 धाबांचं कन्व्हर्टेशन ज्यानं एका धावेमध्ये केलंय. धावसंख्या होती 47. 3.4 षटकांचा खेळ झालाय. 1 बाद 47. यावेळेचा चेंडू थोडासा हाफ ट्रॅकर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. सिंगल पूर्ण केली आहे. डबल साइड प्रयत्न केला आणि यावेळेस मात्र रनिंग थोडीशी कमी पडली आणि बॅट्समन नंबर 2 जसकार संघाचा दुसरा खेळाडू क्रमांक 2 भारत ठाकूर होतोय धाव बाद. अठ्ठेचाळीस धावांवरती जसकार संघाला बसला हा दुसरा आदरा पाहावा लागेल. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न होता त्यामध्ये भारतची रनिंग थोडीशी कमी पडली असं म्हणावं लागेल, ज्यामध्ये जो धावबाद झाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. 4थ्या क्रमांकावरती खेळाडूचं नाव आहे किरण पाटील आलाय. अगदी किरणच्या देहबोलीकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय या खेळाडूच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला ना तर फक्त मैदानाच्या बाहेर नजर फिरवावी लागेल. चेंडू दिसणार नाही आणि भेटणार सुद्धा कदाचित नाही. 48 वर 2. 3.5 षटकांचा खेळ झाला. 48 झाल्यात. प्रथमेश खेळतोय 6 मध्ये 16 वर, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण सलग 2 षटकार येताना सुद्धा पाहिले. नेक्स्ट बॉल
यावेळेचा चेंडू लॉंगॉनकडे येतोय, तोपर्यंत सिंगल पूर्ण, डबलसाठी प्रयत्न नक्कीच होणार नाही. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. 1 मिनिटी आणि एकाच्या साह्याने धावफलक पोहोचला जाते 49 वर. 2 बाद 49. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकी हरून फलंदाजी करत असताना आरपी क्लब जसकार या टीमची धावसंख्या होती 2 बाद 49. नेक्स्ट मॅच साठी आम्ही अनाउन्स करतोय मंगलमूर्ती चिरनेर विपक्ष भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी, BS डोंगरी MM चिरनेर. मंगलमूर्ती चिरनेर विपक्ष भालचंद्र स्पोर्ट्स शी मॅच होईल. चला कॅप्टनने टॉस करण्यासाठी या 3 षटकांचा मॅच असणार आहे. 3 षटकांचा सामना असेल. कालच्या रजनीपेक्षा आजच्या रजनीचा आपण विचार केला तर आजच्या रजनीमध्ये आपण थोडेसे पुढे आहोत असं म्हणूया, कारण 12चा लॉट असून सुद्धा आम्ही थोडासा प्रयत्न करतोय लवकरात लवकर मॅच कव्हर करण्याचा. वर्किंग डेज आहेत त्यामुळे स्पर्धेमध्ये खेळणारे खेळाडू असतील, आयोजक असतील, त्यानंतर पंच, समालोचक, प्रेक्षक हे सर्व कामगार क्षेत्रातील आहेत. 99.90% अधिक कामगार वर्ग आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ज्यांना कामधंद्यावरती सुद्धा पोहोचायचं. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे आणि आकडा सुद्धा चांगला मिळणार. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून बॅट्समन प्रथमेशच्या बॅट मधून किरण. 50 धावा जसकार संघाच्या पूर्ण होत आहेत. 50 धावा होत आहेत जसकार संघाच्या आणि त्यामध्ये बॅट्समन किरणने लगावलेला हा षटकार त्याला वैयक्तिक 7 वरती पोहोचवतोय आणि संघ पोहोचलाय 55 वर. वैभवचं स्वागत झालंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बोकरवाडा संघाचा हा गोलंदाज वैभव. वैभव पाटील वैभव टू किरण. हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लेग स्लीपला हिट करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र वाचला जातोय म्हणावा लागेल. सुरक्षित आहे, बचावला जातोय. सिंगल मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 56 वर. 56 रन्स अब तक 56. 2 बाद 56. अजूनही 4 चेंडूंचा खेळ या सत्रातील 4 चेंडू बाकी आहेत. LBWचा अपील केलं जातं आणि अंपायर इथे मात्र अपील उचलून धरतायत. लेग बिफोर द विकेट. विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू जसकार संघाचा प्रथमेश होतोय मैदानातून बाहेर, ज्याच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 2 षटकार आले आणि 228.57च्या स्ट्राईक रेटने जो खेळला आणि 16 वरती जो बाद होतोय. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही पुन्हा एकदा आवाज देतोय. भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी व मंगलमूर्ती चिरनेर हा शेवटचा आपल्यासाठी पुकार असेल. डोंगरी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. मला वाटतं चिरनेर टीमचे कॅप्टन सुद्धा इथे येताना दिसत आहेत. चला आपण लगेच टॉस करणार आहोत. मोठी मॅच पुन्हा एकदा आपण एन्जॉय करू, कारण दोन्ही संघांनी सुद्धा प्रथम नाणेफेक करून फलंदाजी केली होती आणि त्यांनी एक फायटिंग स्कोर जो म्हणतात जो उभारला होता. आणि पुन्हा एकदा या फलंदाजांचा भरणा असणाऱ्या दोन्ही संघांचा एक मोठा महामुकाबला आपण पाहणार आहोत. एका संघाने 79 केल्या होत्या आणि एका संघाने 95 केल्या होत्या. पाहूया काय घडलंय मैदानात. पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय तोपर्यंत 2 धावा मिळाल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचलाय 58 वर. 58 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 बाद 58. फुलटॉस यावेळेस कनेक्ट झाला नाही परफेक्ट. फ्लाय स्लिप मध्ये असणारे क्षेत्ररक्षक येईपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते. धावा संख्या होतीये 59 धावा.
लेग बायच्या स्वरूपात ही मिळाली का? बॅटकट आहे. शेवटचं षटक चांगलं कमबॅक केलं म्हणावं लागेल वैभवने. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यानंतर इतर चेंडूवरती फक्त 1-2 अशा धावा आलात. यावेळचा फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक जिथे आहे जज करतायत. चेंडू मात्र निघून चालाय डीप स्क्वेअर लेगच्या रीजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 रन्स. चौकार आलाय आणि या चौकारानं धावा फलकावरती धावा लागल्या जात आहेत. 63 धावा, 63 रन्स. 5 षटकांचा खेळ संपला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना धावसंख्या आरपी क्लब जसकार संघाची 3 बाद 63 धावा. जाऊया आपण पुढील सामन्याकडे. पुढील सामन्याचा टॉस केला जाईल आणि ऐकूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आवाज असेल नितेश जी भोईर यांचा आणि किरीटजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. हु विल कॉल? कॅप्टन. कॅप्टन कॉल करतील. टेल 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 इज द कॉल अँड हेड इट इज. हेड आला. काय असणार डिसिजन टीम चिरनेर? डिसिजन थोडं पेंडिंग राहील. नाही डिसिजन फार सोपं आहे. एकतर बॅटिंग किंवा बॉलिंग, पर्याय फार नाही आहेत आपल्याकडे. जरूर तुम्ही डिसिजन आताही घेऊ शकता. किंबहुना आपण असं म्हणूया की प्रलंबित आहे डिसिजन. दोन्ही टीम्सना आपण देऊया डिसिजन. काय काय घेणार? इधर बॅटिंग और फिल्डिंग. फिल्डिंग फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. कॅप्टनला असतील शुभेच्छा. आयोजकांचा अट्टास आहे बघा. खरं तर ही एक चांगली बाब आहे. निर्णय त्वरित घेणं हे फार महत्वाचं असतं. कॅप्टन चिरनेर या टीमच्या कॅप्टन टॉस जिंकला. त्यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग करण्याचं डिसिजन घेऊ. रात्रीचं विस्तीर्ण गर्भ आहे, वारा तिथे थोडासा मंदावलाय आणि खरे पाहता या खेळाची एक वेगळी मजा आहे. आता उत्तरार्धामध्ये खरं तर खेळ रंगवण्यासाठी पुन्हा एकदा खरं तर मायक्रोफोनवर परिवर्तन होईल. तत्पूर्वी खरं तर दोन्ही टीम्स पुढच्या मॅचसाठी इथून पुढच्या मॅचेस मध्ये आम्ही षटकांमध्ये थोडी तफावत करू. 3 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यामुळेच वेळेचा अभाव आणि टाइम मॅनेजमेंट आपल्याला करायचं आहे. थँक्यू. तर जाऊया आपण दुसऱ्या सत्राकडे. आपण मॅच पाहतोय आरपी कप जसकार विपक्ष बापदेव बोकरवेडा या 2 संघांमध्ये. आजच्या रजनीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे आणि या सामन्याच्या सरत्या शेवटी दुसऱ्या सत्राला आपण जशी सुरुवात करू. 63 झाल्या, 64 करायच्यात आणि 64चा पाठलाग करत असताना त्या पूर्ण केल्या जातील का की या करत असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल हे आपण ऐकूया. आवाजामध्ये मात्र बदल असेल. ऐकूया आपण पुन्हा एकदा आमचे सहकारी समालोचक नितेश जी भोईर यांना. थँक्यू प्रसाद भोईर सर आणि पुण्याच्या अमित म्हात्रे सरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करू. 2 आमचे खरं तर सिनियर समालोचक आणि त्यांच्या समेत ही मायक्रोफोन शेअर करण्याची आमची दुसरी वेळ. अर्थातच उरण पंचकृषी मधील नामवंत प्रतिभावंत समालोचक आणि उरण म्हटलं की मग कलाकारांची भूमी. उरणला इतिहास आहे आणि ऐतिहासिक वारसा असणारा परिसर म्हणजेच उरण. तसं बघितलं गेलं तर सर्वच गोष्टींमध्ये समृद्ध आणि निपुण असं शहर म्हणून आपण या गोष्टीचा उल्लेख करूया. आता काही दिवसांना अगोदरच
रेल्वे वाहतूक मात्र उरण पर्यंत पोहोचली आहे. नवी मुंबई टू उरण आणि प्रत्येक शहराला मात्र आता आणि या वाहतुकीमुळे खर तर मी म्हणेन नवी मुंबई टू उरण असा मात्र प्रवास मात्र फार जवळचा झालाय. कम्युनिकेशन मात्र फार सोपं झालंय. नितीशजी एक मी आवर्जून सांगेन, या उरणचा एक नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात मोठा वाटा उचलणारा हा उरण आहे आणि खूप काही उरणनी त्यागलंय आणि तेच हे उरण आहे. त्या उरणमधील अशा ठिकाणी आपण आहोत ज्या परिसराबद्दल मी म्हणेन, ज्या गावाचं नाव आहे नवीन शेवा. उरणमधील खऱ्या अर्थानं सर्वात मोठं जे भारतातील आशिया खंडातील सर्वात मोठं जे बंदर आहे, जे बंदर म्हणजे JNPT आणि या JNPT साठी नवीन शेवा या गावानं, जो शेवा फक्त या नावानं ओळखला जायचा, त्या नावानं आपलं सर्वस्व दिलंय. त्या नावासाठी खऱ्या अर्थानं या गावानं पूर्ण आपलं अस्तित्व दिलं असं म्हणावं लागेल. आणि तदनंतर या गावाचं पुनरावसन झालं 1982, 1984, 1986 पर्यंत या गावाचं पुनरावसन झालं आणि या गावाला नवीन शेवा हे नाव मिळालं. असं हे नवीन शेवा गाव आहे आणि त्याच नवीन शेवा गावामध्ये आज आपण या स्पर्धेसाठी उपस्थित आहोत. कारण JNPT बंदर वसण्यासाठी नवीन शेवा गावानं आपलं अस्तित्व खऱ्या अर्थानं तिथे मात्र बहाल केले. असं हे एक नवीन शेवा गाव आहे, प्रकल्पग्रस्तांचं गाव आहे आणि त्याच गावाची ही दुसरी तिसरी पिढी सध्या आपल्या सोबत आहे. त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया आणि मॅचकडे जाऊया. नाही, नक्कीच नक्कीच. आणि थोडक्यात जर का सांगायचं झालं तर महाराष्ट्र खर तर अर्थव्यवस्थेला त्याच्यामुळे चालना मिळाली आणि भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारं हा आपला परिसर आपल्याला पाहायला मिळते उरण. आणि उरणच्याच खर तर मी म्हणेन याच मातीनं अनेक नामवंत खेळाडू घडवले. आज खरं जर का बघितलं गेलं स्पर्धेचा आपण जर का उल्लेख करायचा झाला तर माजी आमदार सरपंच चषक स्पर्धेचे एक टायटल आपल्याला पाहायला मिळते. मॅचला होईल सुरुवात. पहिला बॉल फेकण्यासाठी एक रफ्तार का सौदागर गोलंदाज ज्याच्याकडे जबरदस्त गती आहे. नाव आहे वृषांक ठाकूर VT. पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. पाहता येईल या स्क्रीनवर या गोलंदाजाची धमक, त्याची अचूकता, त्याची भेदकता, त्याचं ॲग्रेशन. पुन्हा एकदा जर का पाहायचं झालं तर धावफलकाला सुरुवात होत असताना पहिली धाव मात्र अंकित झाली आहे. दुसऱ्या बॉलवर बॅटिंगसाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मकरंद ठाकूर आणि दीपक पवार. दोन फलंदाज ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम बापदेव बोकडविरा म्हटलं की मग आमच्या आवाजाला नेहमी या परिसराला पसंत दिली. आणि उरण या पंचक्रोशीमध्ये बोकडविरा गावात खरं तर जेव्हा मी पहिल्यांदा समालोचन करायला गेलो मग तिथली माणुसकी, अर्थातच तिथलं एक जबरदस्त मुख्य असं आयोजन आणि क्रिकेटच्या स्पर्धा ज्या क्रीडांगणावर आपण नेहमी पाहत आलोय ते एक सुसज्ज असं एक मैदान. ड्राइव्ह केला बॉल, ऑन ड्राइव्हचा फटका, झेल इथं झाला ड्रॉप आणि मिळतील किती धावा तर 2 धावा अगदी सहजतेनं कंप्लीट झाल्या. मकरंद आणि दीपक असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगलं कॉलिंग, चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज ज्यांच्यामध्ये कम्युनिकेशन असणं महत्वाचं असतं आणि तो संवाद झाला आणि क्विक सिंगलला मात्र कन्वर्ट केलं 2 मध्ये. बाईकचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्यूट केलं बॉलला. आणि दिस इज वन ऑफ द स्टायलिश स्ट्रोक प्रेझेंटेड बाय मिस्टर मकरंद ठाकूर. आणि येईल पहिला चौकार. बॅटिंग करणारी टीम बापदेव बोकडविरा या टीमसाठी. बोकडविरा टीमनं खरं तर मागच्या काही स्पर्धांमध्ये चांगला खेळ साकारलाय. एक यशस्वी स्पर्धांचे आयोजक म्हणून उरण पंचक्रोशीमध्ये डे अँड नाईट अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये अनेक स्पर्धा तिथे असतात. ड्राइव्ह केला बॉल, पुन्हा बसले, नी बेंड केला, वेट ट्रान्सफर केलं आणि सरळ बॅटने या फटक्याला सजवलंय. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला थोडी गफलत झाली, फंबल झाले फिल्डर. रात्र आहे आणि रात्रीच्या या गर्भामध्ये कधी कधी असं दृश्य आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. मॉइश्चर असतं वातावरण, चेंडू हातावर आदळला की मग त्याचा मी म्हणेन टणकपणा आणि जास्त लागतो बॉल.
अराउंड द विकेट. याही वेळेला धाडस धाडस आणि धाडसानं फटका सजवलाय. नाव आहे बॅट्समनचं मकरंद ठाकूर आणि मकरंदचं धाडस, त्याचं साहस, त्याची जिद्द, त्याची चिकाटी आणि इथे मात्र बोखडवीरा बापदेव या टीम साठी त्यांना अप्रतिम सुरुवात करून दिली आहे. 2 चौकार आणि रणसंख्या डबल डिजिट 13 ऑन द स्कोर बोर्ड विदाउट लॉस. सन्माननीय राजेशजी म्हात्रे आणि नितीनजी ठाकूर या आमच्या 2 व्यक्तिमत्वांना मी विनंती करू, मान्यवरांना विनंती करू की यावं आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. माझे आमदार सरपंच चषक 2025 सन्माननीय श्री निलेश दत्ताराम घरत आणि त्याचबरोबर सन्माननीय श्री निलेश गोवर्धन घरत हे आमचे 2 मुख्य आयोजक आणि त्यांना मिळालेली खर तर सर्वच युवा आयोजकांची साथ आपण पाहताय. माझे आमदार सरपंच चषक 2025 नवीन शेवा गावाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असे एक ब्रीद वाक्य घेऊन या स्पर्धेला आपण लॉन्च केलं. ज्यांचा विचार वारसा पुढे नेण्यासाठी खरं तर या स्पर्धेचं आपण आयोजन पाहताय ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा विचार आणि तो वारसा आणि त्याचबरोबर क्रीडा वारसा जपणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. प्रथम क्रमांक कॅश प्राइज तब्बल 1 लाख रुपये, द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5वं सुद्धा पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. सिल्वर कोटेड कलर कोटेड ह्या चमचमत्या ट्रॉफीज खर तर प्रत्येकाला त्या या सर्वच ट्रॉफीचं आकर्षण आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्येकाला मोह पडावा इतक्या आकर्षक चषकांची मांडणी या व्यासपीठासमोर आपल्याला पाहायला मिळतीये. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक, त्याचबरोबर बायसिकल्स, आडव्या पट्ट्यानं जागेवरनं बॉलला पिक केलाय, मिडल खेळाय जरूर परंतु अतिरिक्त ताकद वापरता आली नाहीये. किंबहुना आपण असं म्हणूया की फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये नव्हते. फलंदाज जागेवरनं पीक केलं, बॉलला मिडल केलं आणि जतीन घरत याही नावाचा आम्ही उल्लेख करू. खर तर नवीन शेवाच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पहिल्यांदा लॉन्च ज्यांनी केलं आणि कलाकारांना मी म्हणेन साथ देणं, त्यांच्या आवाजाला पसंती देणं हे आयोजकांचं मात्र नक्कीच त्या सर्वच आयोजकांचं आपल्याला कौतुक करता यायला हवं. दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली, पाठलाग मात्र सुरू झालाय. 14 धावा धावफलकावर, गडी मात्र कोणताही बाद झाला नाही. जमेची बाजू पाहायला मिळतीये. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट ना एज लागलाय अँड दॅट इज सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन इज यू टी आउट. पहा स्क्रीन वर थोडे नाराज मकरंद. घाई झाली का? आणि ती घाई झाली आहे मकरंद कडनं. करणार होतो आम्ही सन्माननीय नितीनजी ठाकूर आणि पहिल्यांदा आम्ही नितीनजी ठाकूर साहेबांना विनंती करू की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. सन्माननीय नितीनजी ठाकूर आणि राजेशजी म्हात्रे अशा आमचे 2 मान्यवर आपल्याला पाहायला मिळतील. नितीनजी पाटील, रणसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 14 झाली आहे. 14. सन्माननीय राजेशजी म्हात्रे सरांचा सन्मान आम्ही करणार आहोत. आम्ही विनंती करू राजेश दादांना की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. राकेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या एका बॉलवर विकेट मिळाली आहे. आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल या खेळाडूचा. गोलंदाजाचा ड्राइव्ह केला बॉलला, स्वीपर कव्हरला फिल्डर अगदी चपलाईनं पोहोचले. पहा त्याने अंतर किती कापलंय. डीप कव्हर्सला होते आणि डीप कव्हर्स पासून स्वीपर कव्हर हे जवळजवळ 30 ते 35 यार्डाचं अंतर होतं आणि अगदी चपलाईनं स्वर्ण मृगाच्या चपलाईनं तो धावत गेला. चेंडूवर झडप घेतली, बॉलला उचलला, फेकला. तोवर 2 धावा अंकित होत असताना एकूण धावसंख्या झाली आहे ती 16.
एकूण 64 धावा काढायचे आहेत. पाठलाग इथं सुरू झालाय. धावांचा आलेख वाढत असताना षटकार चौकारांची अपेक्षा असताना मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज. बॅट स्विंग चांगली आहे. स्विंग अँड मिस अँड अ डॉट बॉल. जलद गती. गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन फार छान आहे. गोलंदाजाचा जर का आपण रनवे बघितला ना तर 10 ते 12 पावलांचा एक रनअप. त्यानंतर आपण जर का बघितलं गेलं त्याचं रिलीज ऑफ पॉइंट, रिदमिक बॉलिंग ऍक्शन, त्यानंतर त्याचा बॅकफुट कंट्रोल, फ्रंटफुट कंट्रोल, त्यानंतर लाईन, लेंथ, दिशा, टप्पा आणि या सर्व काही गोष्टी सोबत असताना या मॅच मध्ये खरं तर ज्या गतीने चेंडू फेकलेत फलंदाजांना बीट केलंय. एक विकेट, डबल अँड अ डॉट बॉल. पुढे आले. पुढे जाऊन मात्र हलवार पद्धतीनं पुश केला होता बॉलला. मिड ऑफ मध्ये तितकंच ताकदीचं क्षेत्ररक्षण अनिकेत आपल्याला पाहायला मिळाले. अनिकेत कडनं जबरदस्त फिल्डिंगचं सेटअप होत असताना फिल्डिंग करणारी टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एकूण धावसंख्या उभारली गेली 63. 64 धावा मात्र पाठलाग इथं सुरू झालाय. रायगड एक्सप्रेस अनिकेत 11 टीम जस्कार आणि त्यांच्या विरोधात खेळ करतीये बापदेव बोकडविरा. 5 षटकांचा सामना आणि तब्बल धावांचा डोंगर 64 उभारलेत. पुढे आले. इथे मात्र पुढे जाऊन बॅटला फिरवलं होतं. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या वर्ण फटका सजवायचा होता. नाहीये संपर्क आणि जिथे संपर्क नाही तिथे मात्र गेलाय बॉल डॉट आणि येईल पुन्हा एकदा टू एंड द सेकंड ओव्हर. राकेशची गोलंदाजी फक्त 3 धावा, मागचे 3 चेंडू डॉट आणि 1 गडी त्यानं बाद केलाय. रणसंख्या झाली आहे ती एकूण फक्त 16. पहा आणि सर्व सृजन इथे असलेल्या जमलेल्या आमच्या नागरिकांना अर्थातच रसिक प्रेक्षकांना आम्ही सूचित करू की एक मुलगा ज्याचं नाव आहे मोहम्मद कैफ, वय वर्ष 15-16, राहणार मुलीखंड उरण, हा खरं तर सकाळी काल स्कूलला गेला होता. तो आतापर्यंत आलेला नाहीये. त्याच्यासोबत एक रेंजर बायसिकल आहे म्हणजे सायकल आहे हिरव्या रंगाची आणि मार्शल पेट्रोलिंग करणारे आमचे पोलीस दलातील कार्यकारी अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत. जर का तुम्हाला तुमच्या आजूबाजूला एखादा मुलगा जर का असा सापडला ज्याच्याकडे सायकल आहे हिरव्या रंगाची तर लगेचच आमच्या मुख्य कक्षाकडे तशी सूचना करा आणि आम्हाला ते अपडेट करा. पोलिसांना सहाय्य आपण करूया, त्याच्या आईबाबांना सहाय्य आपण करूया आणि मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय तर LBW ची विकेट मात्र मिळाली आहे. फलंदाज होतील बाद आणि बोकडविरा संघाला मिळालाय तो अजून एक धक्का. दोन फलंदाज बाद झाले. धावसंख्या 16. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅकवर साहिल आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल डॉट, त्यानंतर विकेट. 2 चेंडूचा खेळ झाला. जसकर टीम मैदानाच्या आतमध्ये
गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मधले तोफखाने त्याने सादर केले. ड्राईव्ह केला बॉल. वाव, यू ब्युटी. ताकद आहे, त्या ताकदीचं प्रदर्शन. टायमिंग क्लास आहे, त्या क्लासचं प्रदर्शन. नाव आहे बॅटरचं सनी ठाकूर आणि सनी ठाकूरच्या बॅट मधनं आलाय. ह्या रात्रीच्या विस्तीर्ण गर्भात गोलंदाजाला चमचमते तारे दाखवणारा लांबच लांब आणि उंच उंच असा हँडसम षटकार. रणसंख्या झाली ती 22. आता खऱ्या अर्थानं धावांचा पाठलाग सुरू झालाय. लांब इतका गेलाय ना षटकार की गोलंदाजाला आता विचार विनिमय करावा लागेल. किती तो लांबच लांब रनअप या गोलंदाजाचा उर्ध विकेट. बॉल आता मात्र सरळ सोडून दिलाय. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर. आज 3 पंच पाहायला मिळतील. शरद म्हात्रे सर भिंडकल, दीपक पाटील सर विंधणे आणि मुख्य पंच संदीप पाटील सर जासी. आणि या सर्वांना खरं तर ज्यांनी एका वटवृक्षाखाली मात्र आणलंय ते आमचे प्रशांत माली सर. त्यांचे आपण खरं तर आभार आणि कौतुक व्यक्त करूया. आज राजेंद्र घरत सर मात्र मुलेखंडच्या नाईट स्पर्धेमध्ये आहेत. ड्राईव्ह केला बॉल. बॉल हवेमध्ये झेल टिपला जाईल की होईल सेफ लँडिंग. प्रयत्न झाला. या प्रयत्नांना मात्र मिळतील गुण, परंतु कॅच होईल ड्रॉप. किती धावत आलाय बघा. शॉर्ट फाईन लेग कुठे आणि ते डीप लॉंग ऑफ कुठे. जवळजवळ 60 ते 65 यार्ड पूर्ण त्यानं कव्हर केलं. क्रिकेटची कमिटमेंट. क्रिकेटमध्ये कमिटमेंटला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुमच्या समर्पकतेला फार महत्व आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे असलेले जिद्द, तुमची साहस आणि तुमच्या चिकाटीला फार 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 महत्व आहे. बुकडवीरा संघ संघर्ष करतोय आणि संघर्षातूनच आपल्या टीमची, आपल्या खेळाडूंची ओळख होत असते. ती ओळख निर्माण करण्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न आहे. 25 धावा आडव्या पट्ट्यानं बॉलला स्टँड अँड डिलिव्हर. आम्ही अजूनही खर तर मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय असा कॅप्टनच्या बॅटमधनं आलाय सनी ठाकूर. ब्रँडेड त्याचा पेटेंट स्ट्रोक ऑन साइड फेवरेट आहे आणि फेवरेट पेटेंट स्ट्रोक आलाय सनी ठाकूर ची बॅट धावासतीये. दुसरा षटकार. एकूण धावसंख्या पोहोचली ती 31 वर. 64 काढायचे आहेत. उर्वरित इक्वेशन आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतायत. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. संयम सोबत आक्रमण, आक्रमणांसोबत कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन सोबत तुमच्या फलंदाजी मधलं स्किल सेट, तुमच्या स्किल सेट सोबत तुमचं शॉट सिलेक्शन. येस पंच. चला मैदानामध्ये चेंडू उपलब्ध करून द्या. नाही तुम्ही वाकडे जरी चेंडू पाठवले ना तरी फलंदाज त्याचे जजमेंट घेतील. ते आता हातामध्ये पकडतील आणि मैदानावर विकेटवर आदलतील. बॉल जर का इकडे तिकडे गेला तर मग तो बॉल रिजेक्ट करतील, दुसरा घेतील. चेंडूची चाचपणी आपण का करतो? कारण ती जी मधली जी सिलाई असते, स्टिच असतं, ते स्टिच कसं आहे म्हणजे त्याने चेंडू किती डिव्हिएट होईल हे पाहण्यासाठी खर तर ही चाचपणी केली जाते. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऍज अ स्पोर्ट्समन म्हणून तुमच्याकडे असायला हवं जिद्द आणि चिकाटी. आणि 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये झुंज देताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटल फार छान रंगील, यात शंकाच नाहीये. मी शांत आहे, परंतु शांतता ही माझी पूर्व तयारी आहे. वादळ उभं राहणार तेही लवकरच. बॉलमध्ये फिल्डर आहेत की करतील इथे चूक आणि चुकीचा भुर्दंड. धावा मिळतील 2 आणि शेवटच्या बॉलवर धावा मिळाल्या 2. एकूण धावसंख्या झाली 33 आणि आता अजूनही काढायचे आहेत ते 31. येणार चेंडू शिल्लक असतील ते या षटकामधील काहीशा 2 षटकांमधील म्हणजेच 12 मध्ये धावा हव्यात. त्या 31 PTC पनवेल टेनिस क्रिकेटच्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डिंग करणारी टीम रायगड एक्सप्रेस अनिकेत 11 जसकार विरोधात खेळ करतीये बापदेव बोकडविरा.
सन्माननीय संजय दीना पाटील मान्यवर आहेत, रसिक आहेत आणि त्याचबरोबर राजकीय वर्तुळामधलं एक मोठं नाव आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला प्रत्येक एका विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपये डिक्लेअर झालेत. विक्रोली आणि विक्रोली च्या खरं तर राजकीय वर्तुळामधलं एक मोठं नाव संजय दीना पाटील यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी कॅश प्राइज 500 रुपये आम्ही डिक्लेअर करतोय ऑन बिहाफ. मॅच मध्ये आता ट्विस्ट आली आहे, टर्न आलाय. सिद्धेशजी पाटील यांच्याकडनं बॅटिंग करणाऱ्या टीमच्या फलंदाज जयंतला सलग 3 षटकार जर का आले तर मात्र नक्कीच कॅश प्राइज 1000 रुपये मिळतील. पहिलाच बॉल पंच टर्न करतील. बॉल अतिरिक्त टर्न झाला ना की मग पंच आमच्याकडे टर्न करतात. आहे व्हाईट बॉल. संजय दीना पाटील सन्माननीय खासदार साहेब आणि खासदार साहेबांकडनं ही ऑफर आली आहे. प्रत्येक विकेटला कॅश प्राइज 500 रुपये मिळतील फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. टीमचं नाव आहे रायगड एक्सप्रेस अनिकेत इलेवन, टीम जसकार उरण. 3 विकेट जर का घेतले तर 3000 रुपये मिळतील. आमचे सन्माननीय अतिथी नितीनजी पाटील यांच्याकडनं ही ऑफर असणार आहे. पुढे गेले, बॅटचा एज लागला, शॉर्ट थर्ड मॅनला गलीमध्ये आहेत फिल्डर. अंडरम स्टाईल न बॉलला विकेट किपर कडे फेकून दिलं आणि ही एक धाव अंकित होणार. रणसंख्या झाली आहे ती 35. इक्वेशन 12 चेंडू आणि होतोय ते 31 धावा. आता 10 चेंडू 11 चेंडू आणि धावा हव्यात त्या 29. बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचंय, जिंकण्याचा ते प्रयत्न करतील. फिल्डिंग करणाऱ्या टीमलाही जिंकायचंय, तेही जिंकण्याचा प्रयत्न करतील. परंतु इथे जो मोर दॅन 100% देईल तो संघ जिंकेल. ओव्हर द विकेट, अराउंड द विकेट, एज लागला बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. आखो मध्ये इशारा केला आणि दुसरी धाव, चोरटी धाव कंप्लीट झाली आहे. घड्याळामध्ये 2:11 झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर स्वतःच्या बॉडीचं नियंत्रण फार छान ठेवलं आणि मी म्हणेन एकमेकांना कॉम्प्लिमेंट करून, चांगलं कम्युनिकेशन करून, चांगला ताळमेळ, चांगली हार्मोनी आणि चांगला संवाद आपल्याला पाहायला मिळालाय. चांगलं कन्व्हर्सेशन आहे आणि एकमेकांना सहाय्य करत असताना. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. क्रिकेट हा खरं तर तुमच्या सांघिक खेळाचं एक प्रतीक आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 37. ओ बॅट स्विंग चांगली होती सनीची. सनीच्या रेंज मध्ये चेंडू आले तर आउट ऑफ रेंज तो पाठवेल. ताकद आहे, नजाकत आहे, त्याच्याकडे रिदम आहे, या मॅचचा फॉर्म आहे. त्याच्या बॅटमधनं षटकार आलेत आतापर्यंत 2. कॅप्टन आहे आणि कॅप्टनला लीड करावा लागेल आपल्या टीमसाठी. सनी ठाकूर थोडासा थांबलाय. तो सांगतोय मी थोडा थांबलोय पण हरलो नाहीये. मनाच्या आकाशात अजूनही विजांचा नाद आहे. ओ हा फुलटोस बॉल पिक करत असताना नाहीये जजमेंट. बॉल बायचा इशारा आलाय पंचांचा. एक धाव ऍड होईल. जिंकण्यासाठी अजूनही एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती झालीये ती 38. 64 काढायचे. 8 चेंडू 26 धावा. जिंकायचा आहे पण प्रयत्न करावे लागतील. भरारी मारण्यासाठी नुसती पंखात ताकद असून चालत नाहीये. वाऱ्याचा वेग, कंडिशन, गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी मधली तुम्ही त्याला रीड करण्याची क्षमता असणं गरजेचं आहे. बॉल उडवलाय ऑफ साइडला, फिल्डर आहेत
बरोबर डीप कव्हर्स रिझन मध्ये वृषांक यंग ब्रिगेड बॉलला त्यानं अगदी सहजतेनं उचललं, फेकलं, फेकून दिलं, रिटर्न केलं. एकदा मिळाली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. षटकार आला तर उरतील 19, चौकार आला तर उरतील 21. येईल चौकार, मिळेल षटकार की मिळेल विकेट. कधी षटकार, कधी चौकार, तर कधी विकेट. असा हा क्रिकेट. कधी फलंदाजांची आक्रमकता, कधी गोलंदाजांची अचूकता, कधी विकेट किपरचं अचूक विकेट किपिंगचं स्किल. असा हा क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना प्रत्येक खेळाडूला प्रत्येक वेळोवेळी प्रेरणेची गरज असते. आणि आता इथे फलंदाजी करणाऱ्या टीमला आता प्रेरणेची गरज आहे. धावांचा ओघ वाढवायला हवा होता, तो थांबलाय. या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 9 आणि राकेश तांडेलची 2 षटकं आणि 9 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल ज्यानं हाताळलं जस्का टीम साठी मॅच मध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल. आणि आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. प्रत्येक खेळाडू 6-24 आहेत इक्वेशन. एकूण धावसंख्या झाली ती 40. त्याला पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. बरोबर 12th मॅनने जा बाहेरून. 12th मॅनला बॅट घेऊन जा. चला प्लीज मेक इट फास्ट. लवकर जा. क्रिकेटचा प्रत्येक खेळाडू स्पर्धेच्या या युगात त्याचं स्थान शोधत असतो. या धावपलीत निभाव लागेल का हे पाहत असतो. खर तर अनेक ठोकर खाऊन सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तो त्याचा प्रयत्न मात्र, त्याची ती धडपड आणि प्रयत्नांची धडपड मात्र सोडत नसतो. प्रत्येक वेळी तोच जोश, तीच ऊर्जा आणि तोच उत्साह मनामध्ये ठेवून प्रयत्न करत असतो. आणि इथे बॉल गेला ऑफ साइडला. डीप कव्हर्स रिजन आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध एकच धाव मिळणार. उर्वरित इक्वेशन आहे अजूनही 23 काढायचे आहे. मॅच मध्ये चकमक. प्रत्येक लढाई आपण जिंकूच असं नाहीये, प्रत्येक परीक्षा आपण पास होऊ असंही नाहीये, परंतु प्रयत्न हे करावेच लागतील. प्रयत्नांती परमेश्वर असं नेहमी आपण ऐकलंय, वाचलंय आणि पाहिलंय, अनुभवलंय सुद्धा. मेहनतीत सातत्य हवंय. हा बॉल सरस सोडून दिलाय. पंच इशारा करतील हा आहे व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आले मॅच पासन. पुन्हा एकदा मी म्हणेन थोडा आगे कूच करत असताना बॅटिंग करणारी टीम बोकडविरा, बापदेव बोकडविरा बॅटिंग करत असताना. इक्वेशन आहे उर्वरित चेंडू शिल्लक असतील ते 5-22. एज अँड दॅट इज मिसेस बाय इंचेस. इथे ही डायरेक्ट हिटची संधी. या वेळेला पंच आमच्याकडे इशारा करतील जरूर, कारण मॅच क्रुशल आहे आणि क्रुशल मॅच मध्ये डिसिजन ट्रान्सपरंटच पाहिजे. पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख आहे आणि पारदर्शकतेनं पंचांनी लगेचच आमच्या टेक्निकल टीम कडे खरं तर मागणी केली आहे. DRS आपण पाहूया या स्क्रीनवर काय पाहायला मिळेल आणि जी चाचपणी होईल, पडताळणी होईल आणि त्यानंतर शहानिशा करून आम्ही देणार आहोत. हा डिसिजन इज स्टील ऑन होल्ड. आणि येस अंपायर बॅट्समन इज नॉट आउट. म्हणजे धाव मिळेल. एक एज लागला होता. आता जिंकण्यासाठी खर तर येणारे चेंडू असतील 4. 6 मध्ये 24 हव्या होत्या. आता 2 चेंडू झाले, 3 धावा आल्या, म्हणजे उर्वरित 4 चेंडू आणि 21 धावांची गरज. कॅप्टन सनी ठाकूर, जिद्द हरता कामा नये. खेळाडू हरू शकतो परंतु त्याची जिद्द हरता कामा नये. सुंज देतोय, आलाय फटका कडक.
येईल मुठीत तुझ्या आभाल माघार घेऊ नको. तेच सांगतोय, करू नका इतक्यात आमच्या पराभवाची चर्चा मैदानात, कारण झुंज देतोय सनू ठाकूर आणि सनी ठाकूरच्या बॅट मधनं आलाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करणारा षटकार. उर्वरित इक्वेशन, उर्वरित चेंडू असतील ते 3 आणि 3 चेंडू मध्ये 2 षटकार आणि 1 चौकार त्याला ठोकायचा आहे, म्हणजेच धावा काढायचे आहेत. 3 बॉल 15, 3 चेंडू 15 धावा. मॅच मध्ये क्लोज जात असताना हाय व्होल्टेज सामना होतोय. प्रत्येकाची वेळ येत असते, परंतु ती वेळ येईपर्यंत संयम महत्वाचा आहे. परंतु आता संयम नव्हे, आक्रमक. नेक्स्ट बॉल डॉट जर का फेकला तर 500 मिळतील नितीनजी पाटील यांच्याकडनं. टॅप केला बॉल, बॉल गेला ऑन साइडला. लॉंग ऑन रिजन मध्ये आहे फिल्डर, पुढे आले, चूक झाली आणि इथे चुकीचा भरदंड. धावा मिळतील 4. मेहनत का नवाब म्हणून ओळखला जाणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. खर तर या शीतल मनमोहक वातावरणामध्ये गुलाबी थंडी आहे, परंतु त्याला घाम आलाय. घाम गाळतोय आपल्या टीम साठी, गावाच्या अस्मितेसाठी. नाव आहे सनी ठाकूर आणि त्याला साथ देतोय जयंता पाटील. टीमचं नाव आहे बापदेव बोकडविरा. रायगड एक्सप्रेस सनिकेत 11 जसकार जिंकण्यासाठी अजूनही त्यांना 2 चेंडू मध्ये डिफेंड करायच्यात. 11 धावा. मागच्या बॉलवर चुकीचा भुर्दंड, धावा मिळाला 4 आणि विचार विनिमय भाग पडलाय. टीम मीटिंग्स घेतली गेली आणि आता क्लोज एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. तो अगदी विकेटला थेटून, लागून, चिकटून शॉर्ट सीडी मिड ऑफ मध्ये. सनी ठाकूर 11 चेंडू मध्ये 30 धावांचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन राहिलंय, परंतु त्याला मॅच काढायची आहे, त्याला आपल्या टीमला जिंकून द्यायचंय. 2 चेंडू 11. हा बॉल अवे फ्रॉम द रीच. पंचांचा इशारा येईल. अजून एक व्हाईट बॉल. असं म्हटलं जातं की बहादूर खेळाडूंना नशीब साथ देत असतं. जिथे तुमच्या प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. 2 चेंडू 10 धावा. विकेट घेतला तर आता ऋषभ ठाकूर नावा करता यांच्या वतीनं या गोलंदाजाला दिले जातील 500 रुपये. नेक्स्ट बॉल वर जर का विकेट घेतला तर 2 चेंडू 10. हाही बॉल अवे फ्रॉम द रीच, बराच दूर फेकलाय आणि हाही बॉल गेलाय. खर तर मी म्हणेन सीमांकन कक्षा बाहेर. पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बॅट्समन 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. त्या 2 फलंदाजांमध्ये सल्ला मसलत होत असताना सनी ठाकूर सांगतोय सलसलत राहू दे रक्त, गाजव यंदाचं क्रीडांगण, हरवणार नाही कोणीच तुला, बन तू असं रणांगण. स्वतःला ठणकावून सांगावं लागेल, प्रयत्न तर करावेच लागतील. काहीशे शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये धावा हव्यात. 9. ओ हा बॉल चांगला आहे का तर नाही. या बॉलची लाईन खराब आहे. 2 ला अजूनही धावा काढायच्या. त्या 8 आता षटकार हवे होते. धावा आता चौकारांवर आलेत. 2 चौकार आले तर मॅच मात्र इथे झुकेल ती बोकडविरा टीम कडे. एखादा डॉट बॉल जर का आला तर मॅच मात्र निघून जाईल ती रायगड एक्सप्रेस सनिकेत 11 जसकार टीम कडे. ठरवलेलं लक्ष गाठण्यासाठी रक्ताचं पाणी मैदानात करणार हेच काहीसे दाखवतोय सनी ठाकूर आणि गोलंदाज. आणि इथे कुरघोड्या झाल्या. येईल डॉट बॉल आणि 500 रुपये लागू झाले. ते आमचे सन्माननीय अतिथी नितीन पाटील यांच्या वतीनं टोकन ऑफ ॲप्रिसिएशन, टोकन ऑफ मोटिवेशन आणि शाबासकीची थाप, कौतुकाची थाप आपल्या संघाला देत असताना आपल्या खेळाडूला त्यानं आता सांगितलं बाल बाल मी बचावलो,
2 षटकं फेकली, ज्या गोलंदाजानं राकेशनं फक्त 9 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. 1 चेंडू आणि आता धावा काढायच्या त्या 8. 1 चेंडू 8 धावा. काल आम्ही रात्रीमध्ये पाटण तालुक्याची एक स्पर्धा केली सानपाड्यामध्ये. रात्री बरोबर 2:30 वाजले होते. फायनलचा तो सामना होता. 1-8 असंच इक्वेशन होतं. गोलंदाजानं नो बॉल फेकला. त्याच्यावर मिळालं 1 म्हणजे फ्री हिट बॉल वर त्याच्यानंतर आला षटकार. 1-6 असं इक्वेशन होतं. इथे ते घडेल का? चमत्कार होईल का? एखादा मॅजिक होईल का? परंतु 1-8 असं इक्वेशन आहे. फलंदाजी करणाऱ्या टीम कडनं बॅट्समन टीम कॅप्टन सनी ठाकूर. टीमचं नाव आहे बापदेव बोकडविरा. 1 चेंडू 8 धावा आणि येईल हा डॉट बॉल. अखेरी सुटकेचा निश्वास टाकलाय गोलंदाज अनिकेतनं आणि अजून एक 500 रुपये जमा झालेत. आमचे नितीनजी पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करू. 1000 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करण्यासाठी गोलंदाजाला आम्ही इन्व्हाइट करू. प्लीज कम अँड कलेक्ट युअर प्राइज. आणि या मॅचचा हिरो आमचे गुणलेखक आम्हाला अपडेट करतील की कोण आहे या मॅचचा सामना.